नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा म्हणजे दिनांक 3 एप्रिल 2018 साली झालेला संपूर्ण जो पेपर आहे तर तो आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरमध्ये आपण त्याचे 100 प्रश्न जे आहेत तर या पेपरचे जसेच्या तसे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्न पहिला। इंद्र हा 2022चा कोणत्या दोन देशांशी संबंधित सैन्य अभ्यास आहे? म्हणजे आता युद्ध सराव हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत, कोणकोणत्या देशामध्ये होतात ते। तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर जो इंद्र हा सराव होता तर तो भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये झालेला होता। कोणता? आपला भारत देश आणि रशिया या दोन देशांमध्ये संबंधित हा सैन्य अभ्यास आहे इंद्र सराव, लक्षात ठेवा 2022चा। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे ते? तर आता पुरस्काराशी संबंधित हा प्रश्न आहे। काय दिले? 67वा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला? तर सध्याचे 2023चे जे सर्व पुरस्कार आहेत 23 आणि 24 मिळून तर ते सर्व तुम्ही करून ठेवा। तर 67वा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो होता तर तो मारक्कर जो पिक्चर होता तर त्यासाठी मिळालं होतं। मारक्कर ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे। तर 67वा राष्ट्रीय चित्रपट जो पुरस्कार होता तर त्या मारक्कर या चित्रपटास दिलेला होता। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3 सन 2022 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? म्हणजे आत्ताच ही जी झाली होती सन 2022ची, तर आत्ताचा करंट अफेअरचा हा प्रश्न आहे। तर ती जी झाली होती तर ती कुठे झाली होती? तर ती दक्षिण आफ्रिका येथे झाली होती अंडर-19 विश्वचषक, जो की ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे, आपल्या भारताला फायनलमध्ये हरवलं होतं। तर कुठे झाली होती? तर ती दक्षिण आफ्रिका येथे ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिसत आहे, हेच आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4 जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन म्हणजे उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून ज्याला आपण म्हणतो, तर त्या 21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो। तर महत्त्वाचे जे दिवस असतात तर प्रत्येक महिन्यात जवळपास 4 ते 5 महत्त्वाचे दिवस असतात, ते तुम्ही एका पेजवर लिहून काढावं। ते तुम्ही 1, 2, 3दा जरी वाचले तरी तुमच्या लक्षात येईल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5 संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचे जे मुख्यालय आहे तर ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे। कुठे? न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6 भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? तर पहिली जी बुलेट ट्रेन सुरू झालेली आहे तर ती कुठे कुठे धावणार होती? तर ती मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये धावणार आहे। ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, मुंबई ते अहमदाबाद। आणि याला सहाय्य कोणी केलेलं आहे? तर जपान या देशाचे सहाय्य लाभलेलं आहे या प्रकल्पासाठी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7 काय दिलेलं आहे ते? 2021 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळालेले आहे? तर ते त्या वेळचे हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत, तर तुम्ही आत्ता सध्याचे करून ठेवा। तर 2021ला जे होतं अर्थशास्त्राचे नोबेल तर ते डेव्हिड कार्ड, जोशुआ अगिस्ट आणि गिडो इम्बेन्स या तिघांना मिळालेलं होतं, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। वरीलपैकी तिघांना मिळालेले होते अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8 2022 पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचा विजेता कोण आहे? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता। कोण होता? डॅनियल मेदवेदेव। तर ह्याने 2022चा जो पुरुष एकेरी आहे ऑस्ट्रेलियन ओपनचा तर तो जिंकलेला होता। तर टेनिसशी संबंधित महत्त्वाच्या 4 स्पर्धा होतात, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन ओपन, अशा 4 ज्या होतात त्या कोणत्या कोर्टावरती होतात तर ते देखील तुम्ही करून ठेवा। आणि त्याचे जे विजेते असतात वर्षातील 4 जे असतात त्याला आपण काय म्हणतो? तर म्हणजे जे ओपन टेनिसचे विजेते असतात तर ते तुम्ही पाठच करून ठेवा, विजेता व उपविजेता, त्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जातो टेनिसवरती। तर 2022ला ऑस्ट्रेलियन ओपनचा डॅनियल मेदवेदेव होता। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9
बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर आता बुलढाणाचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना तर हे माहीतच असायला हवं. तर बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. तर आपण ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची तुम्ही भौगोलिक माहिती तुम्ही पाठच करून जावा. जसे की आता बुलढाणामध्ये तालुके किती आहेत, त्याप्रमाणे तिथे महत्त्वाचं काय काय म्हणजे कोणकोणती स्थळे आहेत किंवा तिथलं काय प्रसिद्ध आहे. तर आता लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. तर त्या अशा ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या संबंधित त्या तुम्ही करून जावा. कारण त्या एखादा तरी त्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि एका मार्काने मेरिट जाते. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही मागे ठेवू नका. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता? तर आता भौगोलिक मी आत्ता सांगितलं, भौगोलिक तुम्ही करून ठेवा. म्हणजे त्याला कोणकोणत्या जिल्ह्यात सीमा लागतात, त्याप्रमाणे त्याचे तालुके कोणत्या दिशेला आहेत, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे. तर आता इथे आपल्या सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता विचारलेला आहे, तर लोणार. तर लोणार जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, आत्ताच मी सांगितलं लोणार येथे लोणार सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचे उल्कापातामुळे निर्माण झाले. तर तो लोणार तालुका जो आहे तर तो सर्वात दक्षिणेकडील आहे बुलढाणा जिल्ह्यातील. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? तर आता बुलढाणामध्ये जिल्ह्यामध्ये असलेली ठिकाणे कोणकोणती आहेत, तर लोणार सरोवर आहे, सिंदखेड राजा हा जो किल्ला आहे तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई तर यांचा जो जन्म आहे तो जिजामातांचा तर तो सिंदखेड राजा या किल्ल्यावरती झालेला होता. त्यांचा तो गड होता. त्याप्रमाणे सैलानी बाबा दर्गा जर तो जो आहे तर तो बुलढाणा जिल्ह्यात आहे. पण पानचक्की जी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे. तर पानचक्की जी आहे तर ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन 4 जे आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही पानचक्की. पुढील प्रश्न क्रमांक 12. तर आता इथून गणिताचे प्रश्न आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 12 काय दिलेला आहे तुम्हाला? एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो. म्हणजे रुपयाला 22 लिंबू तो खरेदी करतोय आणि काय करतो व 3 रुपयाला मध्ये 25 म्हणजे 3 रुपयाला 25 लिंबू या दराने तो त्या लिंबूंची विक्री करतो. तर त्याची नफ्याची टक्केवारी किती आपल्याला काढायची आहे. तर आता त्याची खरेदी किंमत दिली आहे. 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतोय आणि विकतोय कितीला? 3 रुपयामध्ये 25 याप्रमाणे विकतोय. तर आता एकूण किती नफा झाला आहे ते इथं आपल्याला आता काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर याप्रमाणे आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिलेलं आहे? 1 रुपयाला 22 लिंबूची तो खरेदी करतोय. म्हणजे एका लिंबूची खरेदी किंमत काय असणार आहे? 1 रुपयाला जर 22 लिंबू असतील तर एका लिंबूची खरेदी किंमत काय असणार आहे? 1/22 रुपये. कारण हे 22 इकडे येणार म्हणजे 1/22 रुपये ही एका लिंबूची खरेदी किंमत झाली. आता काय करतो तो? 3 रुपयाला 25 प्रमाणे तो विकतोय. मग आता 1 लिंबूची विक्री किंमत काय असणार आहे? तर 3/25 रुपये म्हणजे हे 25 आलं. म्हणजे एका लिंबूची आपल्याला खरेदी किंमत माहीत झाली व एका लिंबूची विक्री किंमत माहीत झाली. तर आता नफा बरोबर काय असतं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत असतं. विक्री किंमत आहे आपली 3/25 आणि खरेदी किंमत आहे 1/22. तर हे जर सॉल्व्ह तिरकस गुणाकार केला तर 22 त्रिक 66 वजा 25 एक्के 25 भागिले 25 गुणिले 22 जर केलं तर ते 550 येतं. 66 मधून 25 गेले राहिले किती? 41 आणि खालचं 550 म्हणजे 41/550 रुपये. हा काय झाला तर आपला एका लिंबू मागे नफा झाला 41 भागिले 550 रुपये. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं सूत्र? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर हे सूत्र असतं. तर आत्ताच आपण नफा काढला 41 भागिले 550 म्हणजे शेकडा नफा बरोबर नफा किती आहे? 41 भागिले 550 भागिले एका लिंबूची खरेदी किंमत किती आहे? 1/22 आणि गुणिले 100ला हे गुणिले 100. तर आता हे 1/22 खालचं आहे तर हे काय होणार? तिकडे गेल्यावर वर 22/1 होणार म्हणजे 41/550 गुणिले 22/1 गुणिले 100 एवढा शेकडा नफा येणार आहे. तर आता इथे जर 11ने भाग घालला 11×5 55 11×0 11 1 11 11×2 22 म्हणजे वर काय आलं 2. आता 2ने जर भाग घालला तर या 50ने जर भाग घालला 50 1 50 50×2 100 म्हणजे राहिलं काय? 41 गुणिले हे 2×2 4 म्हणजे 41 गुणिले 4 जर तुम्ही केलं तर किती येतं? 164 येतं. काय येतं? 164 म्हणजे 164 हे काय झालं? टक्क्यामध्ये आलं आहे आपलं. शेकडा नफा आपल्याला किती होणार आहे? 164% जो आहे तर तो आपल्याला शेकडा नफा होणार आहे. तर याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकता. तर 164% शेकडा नफा होणार आहे. म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे. त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. तर इथे काय दिलं आहे आपल्याला? त्रिकोणाच्या कोणाचे माप
3 8 4 असे आहे, तर खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर आता हे 3 8 4 हे गुणोत्तर दिले 3 कोणाचं त्रिकोणाच्या. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता 3 8 4 गुणोत्तर कशाचं येतं? तर आता 3 ने जर तुम्ही भाग घालवला तर येते 36ला, 12 त्रिक 36, त्याप्रमाणे 12 8 96 आणि 12 चौक 48, म्हणजे 3 8 4 हे तुम्हाला इथे ऑप्शन 1 मध्येच भेटत आहे. तर यासाठी तुम्हाला आज दुसरं काही करायची गरज नाही, तर इथे ऑप्शनवरून तुम्ही डायरेक्ट काढू शकता. गुणोत्तर फक्त चेक करायचं 3 8 4 कशाचं येतं, म्हणजे हे आपल्याला ह्याचं स्मॉल गुणोत्तर काढायचं होतं. म्हणजे 36 96 आणि 48 हे 3 त्रिकोणाचे कोण असणार आहेत, जे की 3 8 या 4 या प्रमाणात येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. राहुल, रीमा आणि रुही त्यांचेकडील 1072 रुपये हे अनुक्रमे 1 4, त्याप्रमाणे 2 3, त्याप्रमाणे 1 5. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1/4, 2/3 व 1/5 असं प्रमाण लिहून घ्या तुम्ही. 1/4, 2/3 व 1/5 या प्रमाणात वाटून घेतात 1072 रुपये. तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम येईल आपल्याला काढायचं. तर या अगोदर आपल्याला या तिघांचं गुणोत्तर काढावं लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर राहुल, रीमा आणि रुही या तिघांकडे काय आहे? 1/4 राहुलकडे आहे, 2/3 रीमाकडे आहे, 1/5 रुहीकडे आहे. तर यांचा जर छेद समान केला तर यांचा लसावी किती येतो? 4 त्रिकोण 12 पंचे 60 येतो. 60ला जर 4 भागलं तर किती येतं? 15. परत 60 गुणवले 2/3 जर केलं तर ते किती येतं? 40 येतं. आणि 60 गुणवले 1/5 म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे 15 40 12 हे राहुल, रीमा आणि रुही या तिघांचा आपल्याला गुणोत्तर आपण काढून घेतलं. तर आता एकूण रक्कम त्यांना किती? 1072 रुपये वाटून घ्यायचे आहे. आपल्याला काय करायचं? राहुलचा वाटा काढायचा. तर राहुलचं गुणोत्तर किती आहे? 15. पण तिघांचा वाट्यापैकी राहुलचं 15 आहे. एकूण जर बेरीज केली यांची 15 40 आणि 12 तर ती किती येते? 67 येते. म्हणजे राहुलचा वाटा काय असणार आहे? 67 पैकी 15 असणार आहे. म्हणजे 1072च्या 15/67 हा राहुलचा वाटा असणार आहे. म्हणजे 1072 गुणिले 15 भागिले 67 हे जर तुम्ही केलं तर किती येतं? हे जर सॉल्व केलं तर इथे 67 जर भाग घालवला तुम्ही तर इथे 67 भाग घालवल्यानंतर इथे 16 येतं इथं वर. म्हणजे 16 गुणिले 67 जर केलं तर 1072 येतं. हे 16 आलं आणि 16 गुणिले 15 जर तुम्ही केलं तर किती येतं? 240 येतं. डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन इथे करून मी सांगितलेलं आहे. तर 240 रुपये जो आहे तर तो 1072 पैकी राहुलचा नफा असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर कशामध्ये दिलं आहे आपल्याला? तर ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे. तर 240 रुपये हा राहुलचा वाट्याची रक्कम असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. तर इथे काय दिलेलं आहे? जर एक्सचे 65 इथे 655 दिलं ना तर इथे 655 आहे. एक करेक्शन करा. तर या PDF मध्ये थोड्या चुका आहेत. तर एक्सचे 65% आहे, इथे फक्त 65% करा. एक्सचे 65% बरोबर व्हायचे 13% असेल. तर वाय जर बरोबर जर 2000 असेल तर एक्स बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर आता कसं सॉल्व करतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर एक्सचे 65% बरोबर व्हायची 13% दिलेलं आहे आणि व्हायची किंमत आपल्याला दिलेली आहे ते 2000 रुपये. तर एक्सची किंमत काढायची आहे. तर आता जिथं व्हाय आहे तिथे 2 म्हणजे की 2000 तिथे किंमत टाकायची. एक्सचे 65% म्हणजे एक्स गुणवले 65 भागिले 100 बरोबर व्हाय किती आहे? 2000. व्हायचे 13% म्हणजे गुणवले 13चे 100. हे 100ला हे 100 कट झालं. राहिलं काय? एक्स. हे एक्स गुणवले 65 बरोबर 2000 गुणवले 13 राहिलं. तर आता हे 65 तिकडे काय होणार? भागाकारात जाणार. म्हणजे 2000 गुणवले 13 भागिले 65 होणार. तेरे किती आहेत? 13 पाची 65 आणि 2000 भागिले 5 जर केलं तर 5 चौक 20 म्हणजे किती येतं? हे 400 येतं. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इथे भेटली 400 ही. तर एक्स किती असणार आहे? तर तेच काढायचं होतं आपल्याला. 400 एक्स ही. तर इथे 400 जे आहे तर इथे ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. एक्स बरोबर 400. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. 10 करोड म्हणजे किती दशलक्ष म्हटलेलं आहे. तर आता 1 करोड म्हणजे किती दशलक्ष असतं? 1 करोड बरोबर 10 लाख. 1 करोड बरोबर काय असतं? तर 10 दशलक्ष असतं. म्हणजे 10 गुणवले 10. 1 करोड म्हणजे 100 लाख. म्हणजे 10 गुणवले 10 म्हणजे 1 करोड म्हणजे 10 दशलक्ष असतं. तर आपल्याला 10 करोड काढायचं आहे. 10 करोड म्हणजे काय येणार आहे? 100 दशलक्ष येईल. म्हणजे 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष. कारण 1 करोड म्हणजे 10 दशलक्ष असतं. तर 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष येईल. तर ते साधा प्रश्न होता. ऑप्शन 1 मध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल. 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष. दशलक्ष इथे दिले, लक्ष दिले नाही. तर त्यावरून तुम्ही काढू शकता.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. जर रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्षे कमी केली व उर्वरित वयास 18ने भाग दिला असता त्यांचे नातू अनुपचे आजचे वय येते. जर अनुप महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे व महेशचे आजचे वय 5 वर्ष असेल तर रणधीरचे आजचे वय किती आपल्याला काढायचं आहे. तर कसं सॉल्व करतो आपण हे. तर आता गणितात काय काय दिले ते अगोदर लिहून घ्यायचं. तर आपल्याला काय दिलं आहे, महेशचं आजचं वय दिलेलं आहे किती, 5 वर्ष दिलेलं आहे. आणि अनुप काय जो आहे तर तो महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. महेशचं जर वय 5 वर्ष असेल तर त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजे 5 वजा 2 म्हणजे 3 वर्ष हे वय कोणाचं आहे तर ते अनुपचं वय आलेलं आहे. आता पुढे काय म्हटले त्यांनी, रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्ष कमी केली व उर्वरित वयास 18ने भाग दिला तर नातू अनुपचे वय मिळते. तर अनुपचं वय आपल्याला 3 वर्ष मिळालेलं आहे. तर आता रणधीरचे वय इथे काय करायचं आपण x मानूयात कारण तेच आपल्याला काढायचं आहे. तर आता रणधीरच्या वयातून 6 वजा केली म्हणजे x वजा 6 आणि त्याला 18ने जर भागले तर काय नातू अनुपचे वय मिळते. अनुपचं वय किती मिळालं आहे, 3 वर्ष मिळालेलं आहे. म्हणजे x वजा 6 भागिले 18 बरोबर 3 हे समीकरण आपल्याला मिळालं. तर हे 18 तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे x वजा 6 बरोबर 18 तरी 54. आता हे वजा 6 तिकडे गेल्यावर अधिक 6 होईल म्हणजे x बरोबर काय होणार 54 अधिक 6 म्हणजे x बरोबर किती होईल 60. x बरोबर 60 आलं ते आपण काय मानले तर रणधीरचे वय आपण मानलेलं आहे. तर x बरोबर किती आलं 60 येईल म्हणजेच. तर इथे तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. तर रणधीरचे आजचे वय किती असणार आहे तर ते 60 वर्ष असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. अजय गणेशचा मित्र आहे. एका वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे. म्हणजे एका वयस्कर व्यक्ती होता त्याच्याकडे हात केला व अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे. मग राकेशने सांगितले की त्याचा मुलगा म्हणजे तो जो व्यक्ती आहे म्हातारा त्याचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. त्या व्यक्तीचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. तर वयस्क व्यक्ती आणि राकेश यांच्यात नाते काय असणार आहे. तर बघा इथे आता तो काय म्हणतोय त्या इस्माकडे बोट दाखवत अजयने राकेशला विचारलेलं आहे. तर राकेश काय म्हणतोय त्या माणसाचा मुलगा म्हणजे माझा मुलाचा काका. तर माझ्या मुलाचा काका म्हणजे काय तर माझा भाऊ असणार आहे. आणि त्याचा मुलगा म्हणजे तो जो व्यक्ती कोण असणार आहे तर त्या दोघांचे वडील असणार आहेत. म्हणजे कोणाचा तर राकेशचा वडील असणार आहे आणि त्याच्या भावाचा मुलगा म्हणजे त्याला तो काका लागतो राकेश म्हणजे त्या माझ्या मुलाचा काका आहे म्हणजे त्याचा भाव. म्हणजे राकेश आणि त्याचा भाव हे त्याच्या वडिलाची 2 मुले झाली. म्हणजे आपल्याला काय विचारले राकेश आणि त्या इसमात काय नाते आहे तर राकेशचे कोण असणार आहेत तर ते वडील असणार आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. तर आता हे ते कोडिंग डिकोडिंगवरती आधारित हा प्रश्न आहे. काय दिले, एका सांकेतिक भाषेत आउटर हे *S59# असे लिहिले जाते. त्याप्रमाणे रेड्स READS हे #9562 असे लिहिले जाते. तर त्या सांकेतिक भाषेत सीट हे कसे लिहिले जाईल. तर आता कशाला काय संकेत वापरला आहे तो आपल्याला इथे काढावा लागेल. तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर आउटरसाठी इथे त्यांनी दिले तर इथे आपण लिहून घेतलेलं आहे. रीडसाठी काय दिले ते. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आता इथे ई दिसत आहे तुम्हाला, इथे ई दिसत आहे. पण इथे काय कॉमन दिसते तुम्हाला तर इथे 5 पण कॉमन दिसत आहे, इथे हॅश पण कॉमन दिसत आहे आणि इथे 9 पण कॉमन तुम्हाला दिसत आहे. तर इथे जर आता इथे 4 नंबरला ई आहे, इथे 4 नंबरला 9 आहे, इथे 2 नंबरला ई आहे म्हणून आपण ई बरोबर 2 9 जर घेतलं. पण बाकीचं तुम्ही काय सांगू शकता का एसला काय येतंय किंवा एला काय येतंय किंवा टीला काय होतंय तर हे निश्चित आपण यावरून काढू शकत नाही SC80साठी. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे निश्चित सांगता येत नाही. कारण काय त्यांनी माहितीच दिली नाही ना बाकीची, त्यामुळे निश्चित सांगता येत नाही. तर इथे त्यांनी उत्तर जरी 925% दिलं असलं तरी आपलं काय आन्सर आहे तर यावरून आपण निश्चित सांगू शकत नाही कारण माहिती अपुरी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. 28 फेब्रुवारी 2021 रोजी
इस्रोने सोडलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर आता इस्रोच्या ज्या मिशन असतात दरवर्षीचे महत्त्वाचे, तर ते तुम्ही मोहीम म्हणजे आत्ता चांद्रयान 2 जी झाले, तर त्याबद्दल आता तुम्हाला विचारू शकतात पोलीस भरतीमध्ये. त्याचं लँडरचं नाव काय, रोव्हरचं नाव काय, ते किती तारखेला सोडलं, कधी पोहोचलं, हे तुम्ही पाठच करून ठेवा. त्याचं वजन किती होतं, कारण अशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. कारण आता तरी दुसऱ्या कोणत्या परीक्षेत त्याच्याबद्दल काय विचार नाही, पण पोलीस भरतीला विचारू शकता चांद्रयान 2 बद्दल. तर तो पार्ट करंट अफेअरसाठी तुम्ही करून जावा, कारण 1 मार्क जरी तुमच्या हक्काचा आहे तर तो जर नाही मिळाला तर एका मार्कामध्ये मुले बाहेर पडतात. तर त्यामुळे तुम्ही हा टॉपिक करूनच जावा चांद्रयान 2. तर आता इस्रोने जो उपग्रह सोडलेला होता 28 फेब्रुवारी 2021ला, तर त्याचं नाव काय होतं? तर सिंधुनेव होता, HDSAT होता आणि पुनिटी, हे तिन्ही जे ग्रह इस्रोने सोडले होते. म्हणून ऑप्शन 4 जे आहे, तर यापैकी सर्व इस्रोने 28 फेब्रुवारी 2021 साली हे उपग्रह सोडले होते. पुढील प्रश्न क्रमांक 21. 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर आता 14वे रत्न दाखवणे म्हणजे एखाद्याला खूप मार देणे किंवा खूप चोप देणे म्हणतो. म्हणजे काय, इथे कशामध्ये दिले? ऑप्शन 3 मध्ये तुम्ही पाहू शकता. एखाद्याला मार देणे म्हणजे 14वे रत्न दाखवणे. तर वाक्यप्रचाराचा अर्थ होता. पुढील प्रश्न क्रमांक 22. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आता रूप मनोहर तुम्ही म्हणता, मनोहर म्हणजे काय, सुंदर या अर्थाने शब्द वापरतात. रूप मनोहर, देवाची गाणे वगैरे तुम्ही ऐकले असेल, तर मनोहरच म्हणजेच काय, सुंदर, त्याचा समानार्थी शब्द आहे. मनोहर देखणे सुंदर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, तर यामध्ये तर तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे, कारण मराठी ग्रामरला तर काय सिलेबसच्या बाहेरच येत नसतं, तेवढंच तुम्हाला लिमिटेड सिलेबस आहे, तर त्यामध्ये तुम्ही मार्क घालवू नका. पुढील प्रश्न क्रमांक 23. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. तर आता शेतकऱ्यांना सरकारतर्फे जे कर्ज मिळतं त्याला आपण काय म्हणतो? तर तगाई म्हणतो. काय म्हणतो? तगाई. शेतकऱ्यांना म्हणजे एक प्रकारचं कर्ज जे उपलब्ध करून देतं सरकार, त्याला तगाई असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर गरीब, श्रीमंत, गरिबी की गंभीर. तर गरिबी असा जो शब्द आहे, तर गरिबी ह्या चारपैकी जो आहे तर तो भाववाचक नाम आहे गरिबी. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल गरिबी. पुढील प्रश्न क्रमांक 25. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर हे विधान कोणत्या वाक्या प्रकारात येते? तर आता आमचे शरीर सदृढ व्हावे हा काय आहे? तर आमचा उद्देश आहे, म्हणूनच आम्ही काय करतो? योगासने करतो. म्हणजे शरीर सदृढ व्हावे आपला उद्देश आहे म्हणून आपण योगासने करतो. तर आपण केले असते का शरीर सदृढ झाले नसते? तर नाही. म्हणजे हे जे उद्देशबोधक उभ्यानं हवे म्हणून हे जे अव्यय वापरलेलं आहे. तर उद्देशबोधक उभ्यानं हवे अव्ययाने जोडलेली जे वाक्य असतात तर ते मिश्र वाक्यामध्ये मोडतात. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. हे जे आहे तर ते मिश्र वाक्याचा प्रकार आहे. तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे? आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आता पर्याय दिलेले आहेत. आमचा, स्वतःचा, परका व सर्वांचा. तर आपलाच्या विरुद्धार्थी काय असतो? तर परका असतो. आपला आणि परका असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 27. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य या अर्थाची अचूक म्हण कोणती? म्हणजे ज्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे, तर यासाठी आपण कोणती म्हण वापरतो? तर ऑप्शन 1 दिला आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. ऑप्शन 2 मध्ये दिला आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली. तर हा जो आन्सर आहे तर यामध्ये आपल्याला अर्थ दिसत आहे, म्हणजे त्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, म्हणजे गुरुचीच विद्या आणि गुरुलाच फळली. तर इथे आपण जे आहे तर ते ऑप्शन 2 जे आहे तर ते योग्य त्याचा अर्थ असणार आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, तर असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. चप्पळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते? तर आता घोड्याबद्दल विशेष माहिती काय सांगितली? घोडा कसा आहे? तर तो चप्पळ आहे. चप्पळ हे काय असेल तर या दिलेल्या वाक्यातील घोड्याबद्दल विशेष माहिती सांगितली, म्हणून चप्पळ घोडा म्हणजे घोड्याचा गुण आहे तो चप्पळपणा. आणि चप्पळ जो आहे तर या दिलेल्या वाक्यातील विशेषण असेल. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर ऑप्शन दिले पंडिता, विदुषी, हुशार व यापैकी नाही. तर विद्वानच्या विरुद्धार्थी काय असतं? विरुद्ध लिंग तर विदुषी. म्हणजे जसा विद्वान असतो तसे विदुषी आपण म्हणतो. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30.
हळूहळू घडून येणारा बदल या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर आता हळूहळू घडून येणारा जो बदल आहे तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो. काय म्हणतो? उत्क्रांती. म्हणजे जो की हळूहळू म्हणजे बदल जो घडतो तर त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. म्हणजे माकडांपासून आपण जसं मानव निर्माण झालेला आहे तर तो कसा आहे? उत्क्रांती झालेली आहे, हळूहळू झालेला बदल आहे. आणि आकस्मिक होणारा बदल त्याला आपण काय म्हणतो? क्रांती. म्हणजे लगेच पटकन जो बदल होतो त्याला आपण क्रांती म्हणतो आणि हळूहळू बदल होतो त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा आता गणितावरती आधारित प्रश्न आहे. तर ॲनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेलं आहे ते? 43 साठी 1 दिलेला आहे. तर 52 साठी काय असायला पाहिजे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर इथे काय दिलेलं आहे? 43. तर इथे काय केलेलं आहे त्यांनी? 43 म्हणजे 4 मधून 3 वजा केलेला आहे व 1 लिहिलेला आहे. तर आता इथे आपल्याला 52 दिले. तर 52 म्हणजे इथे 5 मधून जर 2 तुम्ही वजा केलं तर काय येणार आहे? 3 येणार आहे. म्हणजे 52 साठी काय पाहिजे? इथे 3 पाहिजे. म्हणजे दिलेल्यामध्ये ऑप्शन जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. 43 साठी जसं 1 तसं 52 साठी 3 येईल. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन दिलेत पुणे, सातारा, रायगड व कोल्हापूर. तर माथेरान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ते रायगड या जिल्ह्यामध्ये येते. रायगडमधील एक थंड हवेचे ठिकाण मानलं जातं माथेरान. म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते रायगड आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. सिद्धटेक हे अष्टविनायका पैकीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे सिद्धटेक विचारलेलं आहे आपल्याला. तर सिद्धटेक कोणत्या जिल्ह्यात येतं? तर ते अहमदनगर म्हणजे कर्जत जो तालुका आहे अहमदनगर तर त्या अहमदनगर जिल्ह्यात येतं सिद्धटेक हे अष्टविनायकाचे ठिकाण. आणि इतर जे 5 आहेत ते 5 पुण्यात येतात आणि 2 अष्टविनायकची ठिकाणे आहेत तर ती रायगडमध्ये येतात व एक जे आहे सिद्धटेक सिद्धिविनायक तर ते येतं अहमदनगर. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. तर इथे गणितावरती आधारित प्रश्न आहे. काय दिलं इथे आपल्याला? 5 क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती असेल? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं जर जेव्हा क्रमवार संख्यांची बेरीज दिलेली असते तेव्हा त्यातली मधली जी संख्या असते तर त्यांची सरासरी असते. तर आता 5 क्रमवार संख्येची सरासरी 14 आहे. म्हणजे 14 ही काय असणार आहे? मधली संख्या असणार आहे. त्याच्या अगोदरच्या संख्या 2 कोणत्या? 12 आणि 13 आणि पुढच्या 2 कोणत्या? 15 आणि 16. तर ह्या 5 संख्या त्या येणार आहेत. तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? तर सर्वात लहान आहे 12, सर्वात मोठी आहे 16 आणि 16 अधिक 12 केलं तर किती येतं? 28 येतं. तर 28 इथे कशामध्ये दिसतंय आपल्याला? तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. म्हणजेच 16 व म्हणजे इथे ऑप्शन 1 24 दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 26 व 3 28. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज 28 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. तर परिघवरून आपण काय काढू शकतो? तर वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो व त्या त्रिज्येवरून आपण त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो. तर कसं काढतो आपण हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे? वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय असतं? 2 पाय आर असतं. तर 2 पाय आर बरोबर वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलेला आहे 44. म्हणजे 2 पाय आर बरोबर 44 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. तर आता 2 पाय आर पायची किंमत किती असते? 22/7 म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले आरला आर बरोबर 44. तर आता हे 7 जे आहे तर ते वर गुणाकारात जाणार आहे व हे 22 दोन्ही 44 जे आहे तर ते भागाकारात जाईल. हे 44ला 44 कट होईल. राहील काय? आर बरोबर 7 सेंटीमीटर हे राहणार आहे. म्हणजे आपल्याला त्रिज्या माहीत झाली. मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतं? पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 आर 7 गुणिले 7. तर 7ला 7 कट झालं. राहिलं काय? 22 गुणिले 7. 22 7 154 म्हणजे 154 सेंटीमीटर वर्ग काय असणार आहे? तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल. तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजेच तर ते 154 तुम्हाला कुठे दिसते का? 240 142 व 144 दिलेलं आहे. 154 दिसत नाही म्हणून ऑप्शन 4 आपलं आन्सर असेल. यापैकी नाही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. एका संख्येच्या 50% 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती? तर आता इथे डायरेक्ट आपण हे पर्यायावरून काढू शकतो किंवा गणित वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. आता कोणती संख्या आता कोणती तरी संख्या आपण x मानली. तर x ची 50% म्हणजे काय असणार आहे? x च्या 50%तून म्हणजे x गुणिले 50/100 याच्यामधून 50 वजा केले असता
काय उरतं, बरोबर 50 उरतं. आता हे जर आपण सॉल्व केलं तर काय येतं, हे -50 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे +50 आणि 50 एके 50, 50 दोन्ही 100, म्हणजे हे 2x बरोबर किती उरणार आहे, 50 आणि 50 हे 100, मग x बरोबर काय होणार आहे 100. तर हे 2x नाही तर इथे x/2 उरणार आहे, कारण 50 आपण भाग गावला, खाली छेदात 2 येणार आहे, तर हे 2 तिकडे गुणाकारात जाणार आहे, म्हणजे x बरोबर 100 गुणिले 2 म्हणजे किती येणार आहे 200 येणार आहे. जर तुम्ही जर इथे चेक करून बघितलं 200च्या 50% म्हणजे किती 100, आणि 100मधून 50 वजा केल्यावर किती उरतं 50, म्हणजे आपली संख्या काय असणार आहे तर ती 200 संख्या असणार आहे, ऑप्शन 3 मध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 37. एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, तर आता 8.8 त्याचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचा 2 वेळेस गुणाकार, तर यांचा जर गुणाकार जर केला तर तो काय येतो 77.44 येतो. म्हणजे 7744 हा 88चा वर्ग आहे, म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 घरे म्हणजे 77.44. हे काय असणार आहे तर त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, तर 77.44 इथे तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे. तर महत्त्वाचे घाट आणि शहरे कोणत्या शहरांमध्ये दरम्यान कोणता घाट आहे हे तुम्ही पाठ करून ठेवा. तर कसारा घाट जो आहे तर तो नाशिक व मुंबई दरम्यान असतो. कोणता, नाशिक व मुंबई दरम्यान. पुणे मुंबई दरम्यान कोणता, बोरघाट असतो. पुणे सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे. तर कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ते याचा आन्सर तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. कोल्हापूर रत्नागिरीमध्ये तर पुणे मुंबई बोरघाट, पुणे सातारा दिवे घाट आणि नाशिक मुंबई पुणे सातारा कोणता, खंबाटकी घाट आहे. तर कोल्हापूर रत्नागिरी कोणता येतो तो तुम्हाला सांगायचा आहे. तर कसारा घाट नाशिक मुंबई दरम्यान आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर केवलादेव हे जे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं उद्यान आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये येतं. राजस्थान ऑप्शन इथं ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे आपला. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान जे आहे तर ते राजस्थान राज्यात येतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर हे तर प्रश्न तुम्हाला माहीतच असायला पाहिजे, कारण ऐतिहासिक पूर्ण हा किल्ला आहे जो की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतो. पन्हाळा किल्ला तसेच हा अजून कोणता, विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 3 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे. तर आता ग्रेट बॅरियर रीफ जी आहे तर ती ऑस्ट्रेलिया या देशात आहे. कोणत्या, ऑस्ट्रेलिया. तर इथे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिसत आहे. तर ग्रेट बॅरियर रीफ हे जे ठिकाण आहे तर ते ऑस्ट्रेलिया देशात आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. राज्य निर्मितीत होण्याचा योग्य क्रम ओळखा. तर आता इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, तर त्यांच्या राज्य निर्मितीवरून आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे. तर आता सर्वात इथे छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड व तेलंगणा असे पर्याय आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात अगोदर कोणतं राज्य निर्माण झालं या 4 पैकी, तर छत्तीसगड झालेलं होतं. मी छत्तीसगड 1 नंबरला येईल. त्यानंतर कोणतं झालं तर त्यानंतर उत्तराखंड झालं. 2 नंबरला उत्तराखंड येईल. त्यानंतर कोणतं झालं 3 नंबरला झारखंड झालं. म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड असे ते राज्य निर्माण झाले. व शेवटी तेलंगणा सर्वात शेवटी निर्माण झालं, म्हणून तेलंगणा 4 नंबरला येईल. इथे जर तुम्ही पाहिलं तर 1 नंबरला छत्तीसगड, 2 नंबरला उत्तराखंड, 3 नंबरला झारखंड व 4 नंबरला तेलंगणा. इथे जर पर्यायात पाहिला तर ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा याप्रमाणे राज्य निर्मितीचा क्रम असेल योग्य. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. क्योटो पेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे. तर हा एक सक्रिय ज्वालामुखी जो आहे तर तो इक्वेडोर या देशात आहे. कोणत्या, इक्वेडोर. तर इक्वेडोर या देशात क्योटो पेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी आढळतो, म्हणजे आहे त्या देशामध्ये. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर आपल्या जिवंत ज्वालामुखी जो आहे तो आपल्या भारतात अंदमान निकोबार बेटावरती आहे, बॅरन बेटे या ठिकाणी. तर तिथे सक्रिय ज्वालामुखी आहे आपल्या भारताच्या आसपास जर म्हटलं तर. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44.
अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर अनातोलियाचे जे पठार आहे तर ते तुर्कस्तान या देशामध्ये आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल तुर्कस्तान. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. झुलू जमात कोठे आढळते? म्हणजे झुलू नावाची एक जमात आहे तर ती जी आहे तर ती दक्षिण आफ्रिके या ठिकाणी आढळते. झुलू नावाची जमात तर ते तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जी आहे तर ती झुलू जमात आढळते. ऑप्शन 3 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर आता इथे सुएझ कालवा असं त्याने तिथे दिलेलं आहे प्रश्नामध्ये. तर तिथे तो जो आहे तर तो भूमध्य सागर व लाल सागर यांना जोडतो. कोणता? भूमध्य सागर व लाल सागर यांना जोडतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल सुएझ कालवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर आता हे आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाची एक नदी आहे कृष्णा, जिचं उगमस्थान आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे, महाबळेश्वर या ठिकाणी. म्हणून ऑप्शन 4 महाराष्ट्र जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर कावेरी जी नदी आहे, दक्षिणेतील गंगा त्याला म्हणून आपण ओळखतो, तर ह्या कावेरी नदीवरती शिवसमुद्रम हा म्हणजे प्रकल्प आहे जो की म्हणजे नदी खोरे विकासाशी संबंधित आहे. कावेरी नदीवर तो आहे शिवसमुद्रम नदी. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जर विचारलं तर कोणती आहे? म्हणजे क्षेत्रफळाने म्हणजे नदी लांबीने किंवा ज्या नदीने सर्वात जास्त महाराष्ट्राचे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर ती गोदावरी नदी आहे. जवळपास 49% जे आहे तर ते एकट्या गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्राशी संबंधित विचारलं तर. तर पुढील प्रश्न क्रमांक 49. भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या शहरात आहे? तर रेल्वेची महत्त्वाची जी मुख्यालय आहे तर ते तुम्ही पाठच करून ठेवा. दक्षिणेला कोणता आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे? पश्चिमेला आपल्या महाराष्ट्रात चर्चगेट आहे आणि सेंट्रल रेल्वेचं देखील CST मुंबईला आहे. तर दक्षिण मध्यचे जे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे. कुठे? सिकंदराबाद. आणि नुसतं दक्षिण जर म्हटलं असतं तर ते चेन्नईला आलं असतं. तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य म्हटलेलं आहे. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल सिकंदराबाद. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. तर काय दिलेलं आहे ते 2011च्या जनगणनेनुसार. तर आता 2011ची जनगणनेनुसार तुम्ही पाठच करून ठेवा कारण कोणताही कधीही काही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. तर खालीलपैकी कोणत्या राज्याची स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कोणत्या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण हे जास्त होतं 2011च्या जनगणनेनुसार? तर भारताचं हो किती होतं? 940 होतं. तर ह्यापेक्षा कोणत्या राज्यात स्त्री पुरुष प्रमाण हे जे आहे तर ते कमी होतं? तर मिझोरामचं जास्त होतं, हिमाचल प्रदेशचं जास्त होतं, तमिळनाडूचं जास्त होतं राष्ट्रीय प्रमाण. पण राजस्थानचे जे आहे तर ते 940पेक्षा कमी होतं. म्हणजेच ऑप्शन 4 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी होते. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपले आन्सर असेल राजस्थान. तर मित्रांनो काय दिलेलं आहे इथे? तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर आता इथे काय दिलेलं आहे? ॲनॉलॉजी दिलेलं आहे. 8ला 3 तर 35ला काय येईल? तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 3चा वर्ग किती असतो? 9. 9 वजा 1 किती असतं? 8. म्हणजे 8साठी इथे आता उलटं लिहिलेलं आहे. म्हणजे 8साठी 3 आलेलं आहे. त्याप्रमाणे 35. आता 35 का 6चा वर्ग किती असतो? 36. आणि 36 वजा 1 किती असतं? तर 35 असतं. म्हणजे 35 जे आहे तर त्यासाठी इथे काय यायला पाहिजे? तर तो 6चा वर्गामधून 1 वजा केल्यावर 35 येतं. म्हणून इथे काय पाहिजे? प्रश्नचिन्हाजागी 6 पाहिजे आहे. म्हणून ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे 6. तर प्रश्नचिन्हाजागी काय यायला पाहिजे? जसे 8ला 3 तसे 35ला 6 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. इथे देखील आता ॲनॉलॉजीचाच प्रश्न आहे. फक्त इथे आता अक्षरमाला दिलेली आहे इंग्लिश. तर इथे YWZX साठी USVT असं घेतलेलं आहे. तर MKNL साठी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता इथे देखील तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे 4 शब्द आहेत, इथे 4 शब्द आहेत. तर इथे काय STUV, S नंतर T, त्यानंतर U नंतर V असं आलेलं आहे. आता V नंतर काय असतं? W. तर आता इथे W कुठे दिसते तुम्हाला? इथे W. म्हणजे इथे WX
आणि वाय झेड म्हणजे याप्रमाणे आलेलं आहे. इथे जसं यस म्हणजे काय दिलं तर STUV आहे, तसं इथे WXYZ. तर आपल्याला इथे काय दिलं आहे MKNL दिलेलं आहे. तर त्याच्या अगोदरचे 4 शब्द आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर एलच्या अगोदरचे 4 शब्द कोणते असतात? GHIJ असे असतात. पण आता GHIJ कसं लिहिणार आपण? G 2 नंबरला आणि H किती 4 नंबरला लिहिणार आपण, आणि I किती नंबरला लिहिणार? 1 नंबरला, आणि J जे आहे तर ते 3 नंबरला. म्हणजे ह्याप्रमाणे GHIJ म्हणजे M असं तयार झाला पाहिजे. GHIJ तिसरं चौथं पहिलं आणि तिसरं याप्रमाणे येतं. म्हणजे दुसऱ्याला 4 आणि पहिल्याला 3 याप्रमाणे. म्हणजे MKNL म्हणजे इथे कसं येणार आहे? KL आणि हे MN येतं. म्हणजे त्यांच्या अगोदर 4 शब्द कोणते? GHIJ म्हणजे G 2 नंबरला, H 4 नंबरला, I 1 नंबरला, J 3 नंबरला. म्हणजे GHIJ त्यासाठी यायला पाहिजे. कशासाठी? MKNL साठी. तर GHIJ इथे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे? तर ऑप्शन 2 मध्ये दिसत आहे. तुम्ही ते पाहू शकता. GH आणि इथे I आणि J म्हणजे GHI आणि J. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. तर इथे देखील आता ॲनॉलॉजीवरतीच आधारित प्रश्न आहे. तर इथे प्रश्नचिन्ह अगोदर दिलेलं आहे आणि नंतर IKMO दिलेलं आहे. तर आता इथे QSUW यासाठी YACE दिलेला आहे. तर ह्यांचा जो संबंध आहे तसाच इकडे आपल्याला संबंध लावायचा आहे. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर Q नंतर काय असतं? R कट करून इथे S घेतलेला आहे. S नंतर T कट करून U घेतलेला आहे. U नंतर V कट करून W घेतलेला आहे. W नंतर आता X कट करून त्याने सुरुवातीला काय घेतलेला आहे? Y घेतलेला आहे. Y नंतर आता Z कट करून आपल्याला काय घ्यायला होणार आहे? A म्हणजे इथे YA आलेला आहे. A नंतर B कट करून C नंतर D कट करून E म्हणजे याप्रमाणे घेतलेला आहे YACE. म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे पहिला शब्द कोणता आहे? I आहे. तर आयच्या अगोदरचे म्हणजे आयच्या अगोदर कोणता शब्द असतो? तर H असतो, आणि Hच्या अगोदर कोणता असतो? G. म्हणजे G जो शब्द आहे तर शेवटी यायला पाहिजे दिलेल्या अक्षर मालिकेच्या. आता G मधून परत -2 जर गेलं तर कोणता शब्द येतो? E येतो. E -2 केलं तर कोणता येतो? C येतो, आणि C -2 केलं तर कोणता येतो? A. म्हणजे ACEG यासाठी काय यायला पाहिजे? G. H कट करून I कट करून J कट करून K, L कट करून M कट करून M नंतर N कट करून O. म्हणजे अशी सिरीज आहे. त्याच्या अगोदरची सिरीज काय असणार आहे? ACEG असणार आहे. म्हणजे ACEG साठी हे IKMO येणार आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे इथे यांची जशी ॲनॉलॉजी दिली ती तशी ACEG साठी IKMO येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. तर आता इथे संख्यांची ॲनॉलॉजी दिलेली आहे. तर इथे 3ला इथे 24 दिलेला आहे, तर 5ला इथे 7 दिलेला आहे. तर आता कसा इथे डिफरन्स दिलेला आहे? तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे 7 नाही तर इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. 5 साठी काय आहे? तर त्यांनी इथे काय केलं? 3चा घन केला आहे. 3चा घन 27 मधून तीच संख्या 3 वजा केलेली आहे. म्हणजे N³ - N केलेला आहे. म्हणजे 27 वजा 3 किती येतं? 24 येतं. तसं आता इथे 5 आहे. 5चा घन किती असतो? 125, आणि 125 मधून तीच संख्या म्हणजे 5 वजा केली तर किती येतं? 120 येतं. म्हणजे इथे 5 साठी काय यायला पाहिजे? ते 7 दिलं नाही तर ते प्रश्नचिन्ह आहे. तर 5 साठी इथे काय यायला पाहिजे? 120 यायला पाहिजे. म्हणजे 5चा घन वजा 5 म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले 120, तेच आपलं योग्य. तर प्रश्न क्रमांक 56 तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे? तर इथे अंकांची ॲनॉलॉजी दिलेली आहे. 16ला 2 तर 256ला काय? तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 2चा चौथा घात बरोबर किती असतं? 16. तर कशाचा चौथा घात बरोबर 256 असतं? तर 4चा चौथा जर घात तुम्ही केला तर 4चा वर्ग किती? 16. 16 गुणिले 16 जर केलं तर 256 येतं. म्हणजे 4चा चौथा घात 256 येतो. म्हणजे 16ला जसं 2 येतं तसं 256ला काय यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. कारण 2चा चौथा घात 16 असतो, तसं 4चा चौथा घात 256 असतो. पुढील प्रश्न क्रमांक 57. तर इथे देखील आपल्याला आता प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय आहे ते शोधायचं आहे. तर इथे 5 नंतर 11 आहे, 11 नंतर 20 आहे, 20 नंतर 32 आहे. तर पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला इथे शोधायची आहे. तर आता इथे जर आपण डिफरन्स काढला 5 आणि 11 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 6चा डिफरन्स आहे. त्यानंतर 11 आणि 20 मध्ये 9चा डिफरन्स आहे. 20 आणि 32 मध्ये 12चा डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स इथे जर तुम्ही पाहिलं 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 3 वाढत चालला. म्हणजे 12 आणि 3 इथे किती डिफरन्स? 15 व्हायला पाहिजे. 32 मध्ये तुम्हाला हे 15 ॲड करावं लागेल. 32 मध्ये जर 15 ॲड केलं तर किती येतं?
47 येतं. म्हणजे पुढची येणारी जी संख्या आहे तर ती 47 असणार आहे. 47 इथे आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता. तर दिलेल्या म्हणजे गणिताचा आन्सर काय असेल तर 47 येईल प्रश्नचिन्हाच्या जागी, तुम्ही इथे पाहू शकता. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 58. तर आता इथे आपल्याला तर चुकीची संख्या या गटामधली आपल्याला इथे निवडायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15, 15 अधिक 3 किती 18. म्हणजे इथे आपलं ही तर बरोबर आहे. आता पुढे पाहूयात 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 इथे. तर आता इथे 7 जी आहे तर ती चुकीची आहे, कारण 10 अधिक 5 केल्यावर 15 यायला पाहिजे आणि पुढे 15 अधिक 5 केल्यावर 20 येत आहे. म्हणजे इथे 7 जे आहे तर त्याच्या जागी काय पाहिजे होतं 15 पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला चुकीची संख्या काढून तिथे योग्य संख्या काय असेल ते इथे टाकायची होती. तर 7 जे आहे या 7च्या ठिकाणी 15 पाहिजे. तर ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. 7च्या ठिकाणी 15 ही संख्या असायला हवी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 59. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, काही संख्यांचा ग्रुप दिलेला आहे. म्हणजे 4368, 5479, 65810, त्यानंतर 76911. तर ती रिकाम्या जागेची संख्या आहे तर ती आपल्याला शोधायची आणि पुढची संख्या दिलेली आहे त्याने 9811013 अशी दिलेली आहे. तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर या प्रत्येक संख्येमध्ये 1 1 1 ॲड केलेलं आहे. म्हणजे 4 अधिक 1 इथे 5, 3 अधिक 1 इथे 4, 6 अधिक 1 7 आणि 8 अधिक 1 9. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 1 1 1111 इथे ॲड केलेला आहे. 1 1 1 1 ॲड करायचं. तर 5479 मध्ये 1 1 1 जर ॲड केलं तर 5 ने किती असतं 6 असतं, 4 ने किती असतं 5 असतं, 7 ने किती असतं 8 असतं आणि 9 ने किती असतं 10 असतं. म्हणजे याप्रमाणे आलेलं आहे. आता पुढे देखील आपण पाहूया. 76911 नंतर पुढे काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर 7 अधिक 1 केलं किती येणार आहे 8, त्यानंतर 6 अधिक 1 केलं किती येणार आहे 7, 9 अधिक 1 केलं किती येणार आहे 10, 1 अधिक 1 केलं 2, 1 अधिक 1 केलं 2. म्हणजे प्रत्येकामध्ये 1 1 1 आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे काय तर 87 10 22. तर 87 10 22 इथे तुम्हाला कुठे दिसत आहे, सॉरी 1 अधिक 1 2, 87 10 22. तरी ते ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे 87 10. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर ते 87 10 12 दिले तर इथे 22 पाहिजे. 87 10 22 इथे येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे 87 10 22. पुढे जर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 1 जर ॲड केलं तर 8 आणि 1 9 येतं, 7 आणि 1 8 येतं आणि त्याप्रमाणे हे 10ला हे 10 दिलेलं आहे आणि परत पुढे 13 दिले. म्हणजे +1 1 1 त्यामध्ये करत गेलेलं आहे. ते आपल्याला अगोदरची संख्या काढायची होती 87 10. म्हणजे इथे 12 आहे तर तिथे 87 10 22 पाहिजे होती. पुढील प्रश्न पाहूयात आपण आता, प्रश्न क्रमांक 60. तर इथे देखील आपल्याला आता मधली रिकामी जागा शोधायची आहे. तर इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला, DJS, त्यानंतर HNW, त्यानंतर LRA, त्यानंतर PVE. तर रिकाम्या जागी कोणता गट येईल तो काढायचा आहे आणि शेवटी XDM दिलेला आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं D किती 4 नंबरला असतं आणि इथे काय H आहे, H किती 8 नंबरला असतं. म्हणजे 4 अधिक 4 केलेलं आहे इथे. J किती नंबरला असतं, तर J 10 नंबरला असतं. 10 अधिक 4 किती 14. म्हणजे इथे N घेतलेला आहे 14 नंबरला. त्याप्रमाणे S किती नंबरला असतं, S 19 नंबरला असतं आणि 19 अधिक 4 23, 23 नंबरला W दिलेला आहे. म्हणजे +4 इथे करत जायचं आहे. तर आता त्याप्रमाणे H मध्ये 4 जर ॲड केलं IJKL आलं, त्याप्रमाणे N +4 OPQ आणि R, इथे R आलं आणि W XYZ आणि A याप्रमाणे येतं. आता तिथे PVE आलेलं आहे. तर आपल्याला रिकाम्या जागची संख्या शोधायची आहे. तर P +4 जर केलं तर P नंतर काय असतं PQRST. म्हणजे सुरुवात काय पाहिजे T, QRS आणि T. फी नंतर काय असतं WXYZ. मग इथे Z पाहिजे आणि E नंतर FGH आणि पुढचे I, म्हणजे TZI इथे पाहिजे. आणि पुढचं जर तुम्ही प्लस, आता T मध्ये प्लस जर केलं 4 तर काय येतं, T नंतर UVWX येतं, त्यानंतर Z नंतर ABCD येतं आणि I नंतर JKLM येतं. म्हणजे XDM पुढे येत आहे. म्हणजे ते रिकाम्या जागी आपण काढलेलं TZI जे आहे तर ते योग्य आहे. ती जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 61. तर हा दिशेवरती आधारित प्रश्न आहे. तर काय दिलेलं आहे इथे, श्याम एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर चालल्यानंतर
उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला, त्यानंतर उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालून थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल आपल्याला काढायचं आहे. तर आता हे ते गणितात दिल्याप्रमाणे आपण याची डायग्राम तयार करूयात. तर समजा या ठिकाणी श्याम आहे. तर आता इथे काय दिलेलं आहे, श्याम जो आहे तर तो उत्तरेकडे 35 किलोमीटर चालला, म्हणजे इथे उत्तरेकडे तो किती 35 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे इथे आपण 35 लिहूया. उत्तरेकडे तो 35 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळाला, म्हणजे ह्या साईडला उजवीकडे वळून 17, म्हणजे इकडे वळाला किती, तर इकडे 17. उजवीकडे वळून तो 17 किलोमीटर चालला, त्यानंतर परत उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालला. परत तो आता उजवीकडे वळला, म्हणजे परत तो इकडे 35 किलोमीटर चालला, म्हणजेच तो आता इथे या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे इथे 35 किलोमीटर हे आहे असं, म्हणजे आहे त्याच ठिकाणी आला आहे, फक्त 17 किलोमीटर तो लांब आहे. तर आता काय विचारलं आहे आपल्याला, तो येऊन इथे थांबलेला आहे, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल. तर मग हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. तर हे किती आहे, तर आत्ताच आपण पाहिलं तर ते 17 किलोमीटर आहे. म्हणजे 17 किलोमीटर जो आहे तर तो सध्याच्या ठिकाणापासून तो 17 किलोमीटर लांब आहे. तर ते ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न काय आहे, खालीलपैकी गटात न बसणारा अक्षरसमूह ओळखा. तर आता इथे 4 गट दिलेले आहेत अक्षरसमूहांचे, त्यापैकी गटात न बसणारा आपल्याला इथे शोधायचा आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला AB आणि पुढे CD असतं, पण काय केलं त्यांनी पुढचा शब्द अगोदर घेतलेला आहे. म्हणजे AB इथे 4 नंबरचा शब्द अगोदर घेतलेला आहे, म्हणजे 1 2 आहे असं 4 3, म्हणजे ABDC याप्रमाणे घेतलेला आहे. त्याप्रमाणे इथे काय, इथे PQ आहे, तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर PQ आणि RS पाहिजे, पण त्यांनी SR घेतलेला आहे. म्हणजे हे 2 नंबरचं जे दिलेलं आहे तुम्हाला ते देखील इथे योग्य आहे. PQ SR. JK LM हे पण बरोबर आहे, कारण M अगोदर घेतले आणि L नंतर घेतले आणि JK एकामागे एक घेतलेलं आहे. तर इथे काय STUV पाहिजे होतं. तर आता UV पाहिजे होतं, कारण इथे ST फी आणि U असं यायला पाहिजे होतं, पण त्यांनी STMU दिलेला आहे. एमच्या जागी तिथे फी पाहिजे होतं, म्हणून ऑप्शन 4 जो गट आहे तर तो दिलेल्या 3 गटाशी मॅच होत नाही आहे, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न असाच आहे, खालीलपैकी गटात न बसणारा आपल्याला इथे देखील शब्द निवडायचा आहे. तर इथे काय, तर इथे राईट दिलेला आहे, रीड दिलेला आहे, फॉल दिलेला आहे आणि बुक दिलेला आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, राईट हे कसं आहे, वर्ब आहे, म्हणजे क्रियापद आहे. रीड हे देखील वर्ब आहे, क्रियापद आहे. फॉल देखील हे काय वर्ब आहे. पण बुक हे काय आहे, तर हे नाउन आहे. काय जणांना काय वाटते, रीड राईट बुक, म्हणजे आपण बुकमधून रीड राईट करतो म्हणून फॉल वेगळा आहे असं वाटतं, पण ते मराठीमध्ये तसं असतं, हे इंग्लिशमध्ये वेगळं असतं थोडं. तर इंग्लिशमध्ये हे जे आहे तर ते राईट, रीड आणि फॉल हे 3 क्रियापद आहेत, आणि हे बुक जे आहे तर ते काय नाउन म्हणजे नाम आहे, म्हणून ऑप्शन 4 जो आहे तर तो गटात न बसणारा शब्द असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. तर हा इथे काय दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेत प्रीती बरोबर 54 11 29 आणि गुरुदास बरोबर 63 45 87, तर गुरप्रीत बरोबर काय असेल. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रीती इथे जशाच तशी शब्द घेतलेले आहेत. P ला 5, R ला 4, डबल E म्हणजे 1, E साठी 1 घेतले. तर गुरप्रीत, तर आता इथे गुर हे पहिले 3 शब्द कोणते येणार आहे, ते 6 3 आणि 4, कारण हे गुर इथे दिलं आहे. आणि प्रीत म्हणजे इथले पहिले 4 शब्द, म्हणजे 5 4 1 1 हे ते पुढे येणार आहेत, कारण गुरप्रीत असा शब्द तयार होणार आहे. म्हणजे 63 45 411 कशामध्ये दिसत आहे तुम्हाला, तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. 63 45 411. PREET, सॉरी 5 शब्द घ्यायचे आहेत. पुढचा एक राहिला आपला टी साठीचा कोणता आहे, तर ते 2 शब्द घ्यायचा राहिला, म्हणजे गुरप्रीत. म्हणजे 63 45 त्यानंतर 411 आणि पुढे 2, तर इथे ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे आपल्याला, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे साधा आहे, जसं दिलं आहे तसे कोड घ्यायचे होते इथे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. तर इथे काय दिलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत वजा म्हणजे गुणुले, म्हणजे आता इथे संकेत दिलेला आपल्याला, वजा म्हणजे गुणुले, भागिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे भागिले आणि गुणुले म्हणजे वजा असेल, तर या आधारावर तर आपल्याला आता अशी किती एकूण 65 ते 67 पर्यंत प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहे. तर आता इथे प्रश्न पहिला इथे 65 आता तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिले यामध्ये,
तर 32 वजा 8 गुणिले 4 भागिले 42 अधिक 14 गुणिले 42 बरोबर किती. तर आता आपण हे एका वेगळ्या पेजवरती काढून पाहूया. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे गणित लिहिलेलं आहे. तर वजा बरोबर इथे गुणिले दिलेला आहे, भागिले बरोबर अधिक दिलेला आहे, अधिक बरोबर भागिले आणि गुणाकार बरोबर वजा असे 4 चिन्ह आपल्याला इथे दिलेले आहे. तर आपला प्रश्न काय आहे, 32 वजा 8 गुणिले 4 भागिले 42 अधिक 14 गुणिले 42. तर जिथे जिथे हे वजा आहे तर तिथे गुणिले करणार आपण. म्हणजे हे जर गणित आहे तर ते याप्रमाणे 32 गुणिले 8, कारण वजा बरोबर गुणिले दिलेला आहे. आता इथे गुणिले बरोबर काय आहे, वजा आहे, म्हणून वजा 4. आता इथे भागिले आहे, भागिलेसाठी अधिक आहे म्हणून अधिक 42 आणि अधिकसाठी काय आहे तर इथे भागिले आहे म्हणून 42 भागिले हे 14 झालं. आणि गुणिलेसाठी काय दिलेलं आहे त्यांनी, वजा दिलेलं आहे म्हणून वजा 42. म्हणजे 32 गुणिले 8 जर केलं तर 256, वजाला वजा 4 अधिक 42 भागिले 14, 14 एके 14, 14 त्रिक 42 म्हणून हे 3 आलं. आणि हे वजा 42ला वजा 42 हे 256 अधिक हे 3 किती झालं 259. आणि 239 वजा हे 42 आणि 4 किती 46. म्हणजे 239 मधून जर 46 गेले तर राहतात किती 213. म्हणजे 213 जे आहे तर आपलं प्रश्न क्रमांक 65चं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे तर ते 213 कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील गणित आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. तर इथे 56 गुणिले 72 भागिले 98 अधिक 14 वजा 4 याप्रमाणे गणित दिलेलं आहे. तर हे देखील आपण त्याचप्रमाणे सोडवूयात. तर इथे देखील आपण चिन्ह लिहून घेतली, कशाला काय दिलेलं आहे. म्हणजे वजाला गुणिले दिलेलं आहे, भागाकारला अधिक, अधिकला भागिले गुणिले वजाला. तर 56 गुणिले 72 भागिले 98 अधिक 14 वजा 4 असं आपल्याला दिलेलं आहे. तर जिथे गुणाकार आहे तिथे काय येणार आहे तर तिथे वजा येणार आहे. म्हणून 56 गुणिले 72 आहे तिथे 56 वजा 72. जिथे भागाकार आहे तर तिथे काय येणार आहे, अधिक येणार आहे म्हणून अधिक हे 98. आणि जिथे अधिक आहे तिथे भागिले येणार आहे म्हणून 98 भागिले हे 14. आणि जिथे वजा आहे तिथे गुणिले येणार आहे म्हणून गुणिले हे 4. 56 वजा 72ला वजा 72 अधिक 14 एके 14, 14 सत्तर 98 म्हणून इथे 7 आलं. आणि हे गुणिले 4ला गुणिले 4. म्हणजे 56 वजा 72ला वजा 72 आणि 7 चोक अधिक 28. 56 आणि 28 केलं तर किती येतं 84 येतं. आणि 84 वजा हे 72. 84 मधून 72 गेले, राहिले किती 12. म्हणून दिलेल्या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे योग्य, तर ते 12 येईल. तर 12 जे आहे तर इथे ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. तर 67 पण यावर आधारित आहे. तर इथे काय दिलेलं आहे 16 गुणिले 12 अधिक 18 अधिक 24. तर ह्यातलं एक जे आहे तर ते भागाकार चिन्ह आहे. तर मी तुम्हाला पेजवरती सांगतो वजा 8. तर हे देखील आपल्याला याचप्रमाणे सोडवायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर हे चिन्ह आपण लिहून घेतलेले आहेत, कशासाठी काय दिलेलं आहे. तर इथे काय आहे, फक्त इथे भागाकार चिन्ह होतं, इथे प्रिंटिंग मिस्टेकमुळे डबल अधिक दिलं. तर 16 गुणिले 12 भागिले 18 अधिक 24 वजा 8 दिलेलं आहे. आता गुणाकारसाठी काय दिलेलं आहे आपल्याला वजा म्हणून 16 वजा 12. भागाकारसाठी काय दिलेलं आहे अधिक म्हणून अधिक 18. आणि अधिकसाठी काय दिलेलं आहे भागाकार म्हणून 18 भागिले हे 24. आणि वजासाठी गुणिले म्हणून हे वजा 8च्या जागी गुणिले 8. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ते भाग जातो 8 एके 8, 8 त्रिक 24 आणि 3 एके 3, 3 संग 18. म्हणजे इथे काय उरतं फक्त 6 उरतं. म्हणजे 16 वजा 12 आणि हे अधिक 6. 16 आणि 6 किती 22. 22 वजा 12 किती 10. म्हणजे दिलेल्या गणिताचा आन्सर काय पाहिजे 10 पाहिजे. फक्त तुम्ही काय करा, तिथे डबल अधिक चिन्ह दिलेलं आहे तर तिथे भागाकार करा, फक्त प्रिंटिंग मिस्टेक. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर याचा आन्सर काय असणार आहे तर ते 10 असणार आहे. फक्त इथे जे आहे तर ते भागाकार चिन्ह तुम्ही करून टाका, 12 अधिक 12 भागिले 18. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. खालील बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. तर आपल्याला दिलेली बंदर जी आहेत तर त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला म्हणजे लावायचं आहे. तर उत्तरेकडे सर्वात जास्त जर तुम्ही पाहिले दिलेल्या पर्यायापैकी तुतीकोरन, विशाखापट्टणम, चेन्नई व परद्वीप. तर सर्वात जास्त उत्तरेला कोणता असतं तर ते परद्वीप आहे सर्वात जास्त उत्तरेला. त्यानंतर कोणतं येतं विशाखापट्टणम येतं 2 नंबरला. उत्तरेकडून आपल्याला काय दक्षिणेकडे लावायचं आहे. त्यानंतर कोणतं येतं तर चेन्नई येतं 3 नंबरला. चेन्नई म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर गेलं. आणि शेवटी कोणतं येतं सर्वात दक्षिणेकडील म्हणलं तर ते तुतीकोरिन येतं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 1 नंबरला पैराद्वीप पाहिजे. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये तुम्ही पाहू शकता पैराद्वीप. त्यानंतर कोणतं विशाखापट्टणम. त्यानंतर 3 नंबरला कोणतं येतं चेन्नई येतं. आणि शेवटी तुतीकोरिन. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर गेलं तर पैराद्वीप, विशाखापट्टणम, चेन्नई व तुतीकोरिन असा क्रम लागतो.
म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं दिलेल्या पर्यायाचं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. अजंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राजकर्त्या काळात निर्माण केलेले होते? तर कैलास मंदिर जे आहे तर ते कृष्ण पहिला, जो की राष्ट्रकूट घराण्याचा एक म्हणजे राजा होता, कृष्ण पहिला याने बांधलेलं होतं वेरूळ येथील कैलास मंदिर. तर कोणतं राष्ट्रकूट घराणं होतं ते ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या राज्याची म्हणजे कोणत्या देशाची राजधानी आहे? तर आता तुम्ही जे महत्त्वाचे जे देश आहेत तर त्यांच्या राजधान्या हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा. मी सर्व देशांच्या राज्ये म्हणजे आपल्या भारतातील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या, तसेच इतर जे देश आहेत तर त्यांचे राजधान्या हे तुम्ही करून ठेवा. तसेच त्यांचं म्हणजे चलन देखील काय आहे ते देखील तुम्ही पाठ करून ठेवा. तर बुडापेस्ट जी आहे तर ती हंगेरीची राजधानी आहे. कशाची? हंगेरीची राजधानी आहे. तर हंगेरी इथे ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट आहे. पुढील प्रश्न क्रमांक 71. चुकीची जोडी ओळखा. तर इथे काय दिलेलं आहे? समाज बाळ गंगाधर टिळक. तर आता इथे कोणता समाज दिलेला? समाजाचं नावच दिलेलं नाही, म्हणून ही चुकीची जोडी आहे. कारण समाजाचं इथे नाव दिलेलं नाही. आर्य समाज आहे का कोणता आहे? तर आर्य समाज जो आहे तर तो स्वामी दयानंद सरस्वती ही जोडी योग्य आहे. युवा बंगाल आंदोलन हेनी डेरिगी हे देखील हेनी डेरिगी संबंधित होते युवा बंगाल आंदोलनाशी. आणि रामकृष्ण मठ जे आहे तर ते स्वामी विवेकानंद हे संबंधित आहेत. हे PDF थोडी खराब आहे. तर ते 2, 3, 4 इथे पर्यावरण योग्य येतात. तर इथे जो आहे तर तो इथे प्रार्थना समाज म्हणून असं होतं. इथे फक्त समाज छापला आहे. प्रार्थना समाज जो होता तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यांचे बंधू जे होते आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी त्याची स्थापना केली होती. प्रार्थना समाज आहे ती. तर इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर ते गंगाधर टिळक दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 1 जो आहे तर ती चुकीची जोडी असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ही जी राष्ट्रीय सभा झाली तर ती कधी 1885 मुंबई येथे भरली होती. तर त्या राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना आहे 1905 मध्ये तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. मी इंडिया हाऊस त्याला म्हणतो आपण. तर इथे चुकीचं थोडं हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इंडिया हाऊस ह्या सोसायटीची स्थापना जी आहे म्हणजे ते होम इंग्लिशमध्ये केलेलं आहे. तर इंडिया हाऊसची जी स्थापना होती तर ती लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये केली होती. ऑप्शन 3 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे भारतातील काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेऊन तिथे शिकता यावं यासाठी त्यांनी सुरू केलं होतं. ते काय सुरू केलं होतं? इंडिया हाऊस. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? तर ही जी आहे तर ती 1939 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती फॉरवर्ड ब्लॉकची. तर ती कोणी केली होती? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. कोणी? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर बाळ गंगाधर टिळक म्हणजे त्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो. व अजून जर विचारलं तर गोपाळ गणेश आगरकर. या दोघांचा म्हणजे मुख्य सहभाग होता. पण इथे पर्यायामध्ये आपल्याला लोकमान्य टिळक दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि कोणत्या साली केली होती? तर ती 1881 साली त्यांनी स्थापना म्हणजे ही जी 2 वृत्तपत्रे आहेत तर ती सुरू केली होती 1881 मध्ये. मराठा व केसरी. मराठा जे होतं तर ते इंग्लिशमधून होतं आणि केसरी जे होतं तर ते मराठीमधून होतं. तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे तर ते योग्य ऑप्शन 2 असेल, लोकमान्य टिळक. तर आपला जो 73 तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेला आहे? कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला होता? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर ती मक्तेदारी संपुष्टात आली व तो जो कारभार आहे तर तो जी इंग्लंडची राणी होती तर तिच्याकडे गेला होता. तर कोणता ॲक्ट होता तो? तर भारत सरकार अधिनियमचा 1958चा अधिनियम होता. तर त्यानुसार तो जो सर्व कारभार आहे तर तो राणीच्या म्हणजे तिच्याकडे गेलेला होता. भारत सरकार अधिनियम 1858चा होता तो. ऑप्शन इथे 3 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं योग्य आन्सर असेल.
आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर चार्टर ॲक्ट 1813, तर ह्या 1813 अन्वये काय झालं, ती जी मक्तेदारी होती ईस्ट इंडिया कंपनीची, तर या ॲक्टमुळे ती संपुष्टात आली होती. तर इथे आणि राज्यकारभार जो आहे तर तो 1858च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे राणीकडे गेला होता, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. मॉर्लेमेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा जो आहे तर तो 1909 साली झालेला होता. हे मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा, यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता, जो की 1909ला तो कायदा करण्यात आला होता. आणि 1919ला कोणता झाला होता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झालेला होता 1919ला. आणि 1935चा आपला भारत सरकारचा कायदा. या 3 कायदे होते महत्त्वाचे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर 1931ला पहिली जी गोलमेज परिषद झाली होती 30ला, तर त्यावेळी भारतात जो पहिले म्हणजे त्यावेळी जे व्हाईसरॉय जो होते तर लॉर्ड आयर्विन हे होते त्यावेळेस व्हाईसरॉय म्हणून या पदावर. तर पहिली जी गोलमेज परिषद होती तर ती 1930 साली झाली होती. तर लंडन या ठिकाणी ती झाली होती व व्हाईसरॉय जे होते तर लॉर्ड आयर्विन होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79. त्यानंतर लॉर्ड मॅकडोनाल्ड आले होते. प्रश्न क्रमांक 79 काय दिलेला आहे? महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन दिलेत: असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन की खिलाफत चळवळ. तर ती जी दांडी यात्रा होती तर ती सविनय कायदेभंग म्हणजे याद्वारे म्हणजे कायदा मोडला होता मीठ उचलून. म्हणजे तुम्ही जर पाहिलं दांडी येते ते महात्मा गांधीजीने मीठ म्हणजे उचलून तो मिठाचा कायदा मोडला होता, त्याला सविनय कायदेभंग असे ओळखले जाते. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं याचं आन्सर असणार आहे. दांडी यात्रा जी आहे तर ते जे आंदोलन होतं तर ते सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे ग्रंथ आहे तर तो कोणी लिहिला होता? तर त्यांना आपले महत्त्वाचे असे म्हणजे अर्थशास्त्राचे जनक म्हणजे भारताच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. कोण आहे तर दादाभाई नौरोजी. म्हणजे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडियाचे ते लेखक आहेत दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आलेला होता? तर तो स्वराज्य दिन जो आहे तर तो 26 जानेवारीला साजरा करण्यात आलेला होता. पण किती साली संपूर्ण स्वराज्य दिन पाळण्यात आला होता? 26 जानेवारी 1930 मध्ये. आणि हाच जो दिवस आहे तर तो आपल्या संविधान निर्मितीचा आपण म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून हा जो महत्त्वाचा दिवस आहे म्हणून त्यावेळेस आपण संविधान जो आहे तर ते आपलं लागू केलं होतं. आणि 26 जानेवारी 1930ला संपूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्यात आलेला होता, हे देखील लक्षात ठेवा 1930. पुढील प्रश्न क्रमांक 82. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. तर आता इथे काही घटना दिलेल्या आहेत तर तसंच आता एक पर्यायामध्ये तुम्हाला दाखवलं. सायमन कमिशन आहे, पहिली गोलमेज परिषद आहे, गांधी आयर्विन करार आहे व कॅबिनेट मिशन आहे. तर आता यापैकी आपल्याला म्हणजे सुरुवातीला कोणती झाली योग्य क्रमानुसार लावायचं. आता इथे ऑप्शन 1 मध्येच हेच तुम्हाला आन्सर दिले, कारण सायमन कमिशन जे आहे तर ते 1927ला आलेलं होतं. त्यानंतर 1927 नंतर पहिली गोलमेज परिषद आत्ताच आपण पाहिलं 1930 साली झाली होती. त्यानंतर गांधी आयर्विन करार तो कधीचा आहे? 1932 साली, 24 सप्टेंबर 1932 साली झाला होता. 5 मार्च काय तर तारीख आहे तर 5 मार्च 1972ला गांधी आयर्विन करार झालेला होता. त्यानंतर तिसरी घटना ही येते आणि कॅबिनेट मिशन ही सर्वात शेवटची घटना आहे, हे 1946चं आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर घटना जो क्रमानुसार आहे तर पहिल्यांदा सायमन कमिशन, त्यानंतर पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला व नंतर कॅबिनेट मिशन आले. म्हणजे हेच जे आहे तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य क्रम दिलेला आहे. ऑप्शन 1 जे आहे तर इथं आपलं आन्सर असणार आहे, बाकीच्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे? तर आता इथे देखील आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे कालानुक्रमानुसार. तर आता शासन कार्य तर आता कोणकोणते दिले? चंद्रगुप्त मौर्य आहे, सम्राट अशोक आहे, हर्षवर्धन आहे, चंद्रगुप्त विक्रमादित्य आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्य सुरुवातीला, त्याच्यानंतर कोण आहे? सम्राट अशोक. 2 नंबरला सम्राट अशोकचा काळ होता. सम्राट अशोकानंतर कोण होता? चंद्रगुप्त
विक्रमादित्य होता. कोणता? त्याच्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य. म्हणजे हा तर पर्याय कट झाला, हा कट झाला. सुरुवातीला चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर सम्राट अशोक, त्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य व हर्षवर्धन जो आहे तर तो 600व्या शतकात होता. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर सम्राट अशोक, त्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य आणि हर्षवर्धन. म्हणजे असे कालानुक्रमांत जे आहे तर हे असे क्रम लागतात. ऑप्शन 4 मध्ये दिल्याप्रमाणे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पर्याय दिलेत. विजापूरची आदिलशाही, तर हे योग्य आहे. अहमदनगरची निजामशाही, हे देखील योग्य आहे. बिदरची बरीदशाही, हे देखील योग्य आहे. आणि गोवळकोंड्याची काय? गोवळकोंड्याची इथे इमादशाही दिली, तर ते जे आहे तर ते चुकीचं आहे. तर गोवळकोंड्याची कुतुबशाही, म्हणजे जे काय आहे तर ते तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं. तर गोवळकोंड्याची काय होते? जशी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व बिदरची बरीदशाही होती. तर गोवळकोंड्याची काय होती ते तुम्हाला आता कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते? तर आता पानिपतचे 3 युद्ध झाली होती महत्त्वाचे असे. पहिले जे युद्ध झाले होते तर पानिपतची लढाई, तर बाबर आणि कोणामध्ये झाले होते? बाबर व इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान. म्हणजे त्यावेळेस किती साल होतं? तर 1526 दरम्यान झाले होते युद्ध. पहिले पानिपतचे युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी, ज्यामध्ये बाबरचा विजय झाला होता. त्यानंतर दुसरं जे होतं तर ते 1556 दरम्यान. त्यावेळेस कोण होता? तर जे युद्ध झालं होतं त्यावेळेसचं अकबर व हेमू, आदिलशहाचा सेनापती हेमू, अकबर व हेमू यांच्यामध्ये झालं होतं दुसरं 1556ला. आणि तिसरं जे पानिपतचं युद्ध होतं, जे की अतिशय महत्त्वाचं जे घटना मानली जाते ऐतिहासिक, ते 1761 झालं होतं. जे की आपली जी पेशवाई होती बाजीराव पेशव्यांच्या, म्हणजे नानासाहेब पेशवे जे होते तर त्यावेळेस ते झाले होतं. ते पेशवेपदी असताना 1761 मध्ये, ज्यामध्ये मराठ्यांचा जो आहे तर तो पराभव झालेला होता. अहमद शहा अब्दाली व मराठे यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं होतं, ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता व खूप जे लोक जे आहेत तर यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे हे एक ऐतिहासिक मानलं जातं. म्हणून याचं जे योग्य आन्सर आहे तर काय? 1761 आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. काय दिलेला आहे? भारतीय घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समिती जी आहे तर एक महत्त्वाची समिती मानली जाते या आपल्या घटना निर्मितीमध्ये. तर त्याचे जे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ही एक महत्त्वाची मसुदा समिती व त्याचे सदस्य देखील तुम्ही पाठच करून ठेवा. त्यांच्या सहित एकूण 7 सदस्य होते या समितीमध्ये. आणि मसुदा बनवण्याचं काम म्हणजे ही महत्त्वाची अशी समिती होती. ड्राफ्ट समिती म्हणतो त्याला आपण. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता? तर आपला जो राष्ट्रीय ध्वज जो आहे तर तो 22 जुलैला स्वीकृत करण्यात आले होता. 22 जुलै. पण साल कोणतं होतं? 1947. म्हणजे आपलं स्वातंत्र्य व्हायच्या जवळपास 23 दिवस अगोदर. म्हणजे आपण कधी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य झालतो. त्याच्या अगोदर 22 जुलै 1947ला आपण आपला जो ध्वज जो आहे तर तो स्वीकृत केलेला होता 22 जुलै 1947ला. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच 1953चा जो होता तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याला आपण फाजल अली आयोग म्हणतो. म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग जो होता तर 29 डिसेंबर 1953ला याची स्थापना झाली होती. ती तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर फजल अली जे होते तर त्याचे अध्यक्ष होते कोण? फजल अली. ते राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात म्हणजे प्रकरणात केलेला आहे? तर आता एकूण जे आहेत तर किती भाग आहेत? तर एकूण म्हणजे 25 भाग आहेत. तर आता तुम्ही जर इथे पाहिलं तर कोणत्या भागात केलेला आहे मूलभूत अधिकार? तर मूलभूत अधिकार जे आहेत तर मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो तर ते भाग 3 मध्ये आहेत. व भाग 1 मध्ये काय आहे? राज्य व केंद्र संघराज्य व त्याचे क्षेत्रही संबंधित भाग 1 आहे. दुसरा नागरिकत्वाशी संबंधित आहे. तिसरा जो आहे तर तो मूलभूत हक्काशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन 3, 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे
आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर ते आपल्याला विचारलेलं होतं तिसरा भाग. तर तिसऱ्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश होतो. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर कलम 25 ते 28 मध्ये काय दिलेलं आहे? धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिलेला आहे. कलम 25 जे आहे तर त्यामध्ये आपण कोणताही धर्म स्वीकारण्याचं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आपण म्हणतो, जो की आपला एक मूलभूत अधिकार आहे, कलम 25 मध्ये दिलेला आहे. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आणि समानतेचे अधिकार कलम 14 ते 18 मध्ये आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता? तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तर मूळ घटनेत ते आपल्या नव्हते. तर 42वी घटना दुरुस्ती झाली. कधी? 42वी घटना दुरुस्ती 1976ला. तर ह्या 1976ला एकूण 10 मूलभूत कर्तव्ये त्यामध्ये ॲड करण्यात आली होती व 11वे जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते 86वी घटना दुरुस्ती 2002. 86 घटना दुरुस्ती 2002ने 11वे ॲड करण्यात आले होते. तर सुरुवातीला 42वी घटना दुरुस्ती 1976ला आणि समिती कोणती होती तर ते सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार हे जे आहे तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता, जी की ही जे तत्व आहे मूलभूत कर्तव्यांचं आपण रशिया या देशाकडून स्वीकारलेलं आहे. तर सुवर्णसिंग समिती होती त्यावेळेस, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. 42वी घटना दुरुस्ती 1976, त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन देखील म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर आता राष्ट्रपती जे आहे तर ते घटनेत अध्यादेश काढण्याचा अधिकार त्यांना कशामध्ये आहे? तर कलम 123 मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर राज्याचा विचार केला तर राज्याचा अध्यादेश कोण काढतं? राज्यपाल काढतात. पण कलम किती आहे राज्यामध्ये अध्यादेश काढण्याचं राज्यपालांचं? तर ते 213 नुसार अध्यादेश काढतात. तर केंद्रामध्ये राष्ट्रपती 123, राज्यामध्ये राज्यपाल 213 नुसार. हे तुम्ही लक्षात ठेवा. याचं जे आन्सर आहे तर ते 123 ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आता इथे आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, घटना ज्या आहेत आणि त्यांचे कालक्रम, घटना आणि कलम प्रक्रिया दिली आहे. घटना आणि त्याचं कलम प्रक्रिया. तर आता कलम 54 नुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक. तर हे योग्य आहे का? नाही, कारण उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे कलम 63 पासून सर्व उपराष्ट्रपतीचे कलमे आहेत 63 ते 69 पर्यंत. म्हणजे हे जे आहे तर ते चुकीचं आहे, कारण ते राष्ट्रपतीचं संबंधित आहे, उपराष्ट्रपतीचा संबंध नाही 54शी. म्हणून हे जे आहे तर ते चुकीची जोडी आहे. 61 राष्ट्रपती महाभियोग हे योग्य आहे. 62 राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार हे देखील योग्य आहे. आणि 69 उपराष्ट्रपतीची शपथ. आत्ताच मी सांगितलं 69ला उपराष्ट्रपतीची शपथ असते. तर इथे जर तुम्ही पाहिलं 54 उपराष्ट्रपतीचा काही संबंध नसतो, म्हणून चुकीची जोडी आहे तर ती 1 नंबर 54 उपराष्ट्रपतीची निवडणूक. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर संसदेची एक महत्त्वाची ही समिती मानली जाते, ज्यामध्ये लोकलेखा समिती ज्याला म्हणतो, ज्यामध्ये एकूण जे आहेत तर ते एकूण 22 सदस्य असतात. किती? लोकलेखा समितीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा एकूण 22 सदस्य असतात, जी की संसदेची एक महत्त्वाची समिती मानली जाते, ज्यामध्ये एकूण 22 सदस्य असतात जास्तीत जास्त. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. केंद्र व राज्य यांच्यातील संबंधांविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात किंवा भागात तरतूद आहे? तर केंद्र राज्य संबंध जे आहे तर ते भाग जो आहे तर तो कितवा? 11वा भाग मानला जातो, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्याशी संबंध जो आहे म्हणजे त्यांचे कलम किंवा काय जे अधिकार आहेत तर त्यांची विभागणी जी आहे तर ते भाग 11 मध्ये दिलेली आहे, केंद्र व राज्य संबंध. तर भाग 11 इथे ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. 105वी घटना दुरुस्ती 2021 कशाशी संबंधित आहे? तर 105वी जी घटना दुरुस्ती झाली 2021 तर ती इतर मागासवर्गीयांची जी म्हणजे OBC जे आहे तर त्यांचे निश्चिती करण्यासाठी हे कलम होतं. 105वी
घटना दुरुस्ती 105वी अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो, जी की 2021 जी आहे तर ती इतर मागासवर्गाची निश्चिती या संबंधित आहे. ऑप्शन 4 जे आहे तर ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर महत्त्वाचे दिवस प्रत्येक महिन्याचे 2 ते 3 महत्त्वाचे दिवस असतात. ते तुम्ही तोंडपाठच करून ठेवा किंवा एका पेजवर लिहून ठेवा तुम्ही कॅलेंडर घेऊन. तर ते महत्त्वाचे दिवस तुम्ही पाठ करा, कारण त्यावरती एक प्रश्न विचारला जातो. तर ते जागतिक अपंग दिन जो आहे तर तो 3 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आपला राष्ट्रीय नेव्ही डे 4 डिसेंबरला असतो, हे देखील लक्षात ठेवा. तर 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन म्हणून आपण साजरा करतो. पुढील प्रश्न क्रमांक 98. WTOचे 12वे मंत्रिस्तरीय संमेलन कोणत्या देशात संपन्न झाले? म्हणजे हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न होता त्यावेळेस. ते जे होतं WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे 12वे जे मंत्रिस्तरीय संमेलन जे होतं 12वे संमेलन, तर ते स्वित्झर्लंड या देशामध्ये झाले होतं. कुठे? स्वित्झर्लंड. तर ते ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे स्वित्झर्लंड, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तर काय दिलेलं आहे ते? हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? तर हंबनटोटा जे बंदर आहे तर ते आपल्या श्रीलंका, म्हणजे आपल्या जवळचं एक राष्ट्र आहे श्रीलंका, तर या श्रीलंका देशामध्ये हे बंदर आहे हंबनटोटा, जे की तिथलं एक प्रसिद्ध बंदर मानलं जातं श्रीलंका येथील हंबनटोटा. पुढील प्रश्न क्रमांक 100 तुम्ही इथे आता पाहू शकता. तर आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर नौदलाचे सुजय कशाशी संबंधित आहे? तर आता नौदलाचे सुजय जे आहे तर ते कशाशी संबंधित असतं? ऑफ शोअर पेट्रोल व्हेसल. म्हणजे नौदलाचे सुजय जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे? तर ऑफ शोअर पेट्रोल व्हेसल याच्याशी ते संबंधित आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो